मी शिवसेनेची उमेदवार मीना ताराबाई शिवनारायण गायकवाड आणि माझी क्षेत्रीय निशाणी आहे आणि माझ्यासोबत 3 धनुष्यबाण. आमचं हे पॅनल पूर्ण अनुभवी आहे. बरं, तुम्ही आता गल्लोगल्ली फिरले, आम्ही बघितलं तुम्हाला लोकांच्या काय भावना आणि काय प्रतिक्रिया आहे तुमच्या? त्यांच्यात माझ्या प्रभाग भाग 1 मध्ये काही ठिकाणी असं की विकास काही झालेला नाही. तिथं मी गेले तर त्यांच्या खूप काही समस्या आहे. आम्हाला पाणी नाही, कचरा कुंड्या जमलेल्या आहे, तिथं कचरा कुंड्या नाही, लाईट नाही, रोड नाही, म्हणजे खूप काही समस्या आहे काही ठिकाणी. बरं, तुम्ही काय काय करणार त्यांच्यासाठी? त्यांच्यासाठी मला त्यांनी आम्हाला पूर्ण पॅनलला प्रचंड मताने विजय करावे. आम्ही त्यांना असं आश्वासन देते की आम्हाला पूर्ण पॅनलला त्यांनी आम्हाला प्रचंड मताने निवडून दिलं की आम्ही त्याच्या पूर्ण समस्या, त्यांच्या काय समस्या असेल ते पूर्ण. तरी काय काय करणार तुम्ही? पाण्याची सुविधाकरण, रोडची सुविधाकरण, कचरा कुंड्याची, महिला सुरक्षा. महिला सुरक्षेसाठी काय करणार? बचत गट. महिलांच्या सुरक्षेसाठी काय करणार? कॅमेरे सीसीटीव्ही बसवणार का प्रत्येक वार्डामध्ये? कोई भी पैसा इसलिए नहीं देता है कि आपके पास कितनी बड़ी डिग्री है। आपको पैसा तब मिलता है कि आप अपनी स्किल से कंपनी का क्या फायदा कराते हैं। अगर आप एजुकेशन एंड स्किल, एजुकेशन नॉलेज देगा, स्किल पैसा देगा। नॉलेजेबल इंसान अगर पैसा नहीं कमा पाता है ना, सबसे तकलीफमय जिंदगी उसी की होती है। इक्विनिक्स लर्निंग हमेशा सीखने और आगे बढ़ने के लिए नए अवसर प्रदान करता है, साथ ही बिना किसी अतिरिक्त चार्जेस नौकरी पाने में भी मदद करता है। इक्विनिक्स अपनी श्रेणी में सर्वश्रेष्ठ और दूरस्थ इंटेलिजेंस ऑपरेशन टूल्स से कंप्यूटर कोर्स प्रदान करता है। क्लाउड, नेटवर्किंग और हार्डवेयर जैसे कुछ क्षेत्रों में तुरंत नौकरी मिलती है। अजून काय आव्हान करणार तुम्ही मतदारांना? मतदारांना मी असं आवाहन करेन की पूर्ण प्रचंड मतांनी तुम्ही आम्हाला विजय करा, म्हणजे मी पूर्ण विकास घडण्यासाठी मला तुम्ही एकजूट व्हा आणि मतदान इकडे तिकडे तुम्ही डिव्हाइड करू नका, हीच माझी तुम्हाला विनंती आहे। तुमची निशाणी काय आहे? माझी निशाणी छत्री आहे। माझ्या सोबत पूर्ण पॅनलचे 3 धनुष्यबाण आणि 1 छत्री। ह्या होत्या मीनाताई शिवनारायण गायकवाड। ह्या होत्या मीनाताई शिवनारायण गायकवाड, प्रभाग क्रमांक 1 मध्ये। त्यांना छत्री ही निशाणी आहे। त्यांचं पॅनल शिंदे गटासोबत त्यांचं टायप सोबत आहे आणि शिंदे गटाने शिवसेनेने त्यांना पुरस्कृत केलेलं आहे, म्हणजे ते शिंदे सेनाचेच उमेदवार आहेत। नमस्कार, मी रमेश गायकवाड, इथं चेतनानगरमधून मी आपला मतदार आहे। तर या ठिकाणी प्रथम पहिल्या वेळेस शिंदे गटाकडून या ठिकाणी चेतनानगर या ठिकाणी पहिल्या वेळेस उमेदवारी मिळाली आणि ह्या उमेदवाराला मीनाताई गायकवाड यांना प्रचंड मताने निवडून देण्याचा असा निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहे। आणि मागच्या नगरसेवकने या ठिकाणी एकही काम केलेलं नाही, रोड सुद्धा नाही केलेलं आहे। इथं पावसाळ्यामध्ये चालता सुद्धा येत नाही, फिरता सुद्धा येत नाही, मोटरसायकल सुद्धा येत नाही। इथं पाण्याचा प्रश्न बिलकुल काहीच नाही, इथं पाणी भेटत नाही। इथं तर ड्रेनेज लाईट नाही, CC कॅमेरा नाही आणि महिला सुरक्षा नाही आहे। तर ह्या सर्व सुरक्षा नजरेसमोर ठेवून आम्ही सर्व मतदार बंधूंनी एक ठरवलेले की मीनाताई गायकवाड यांना प्रचंड मतानं निवडून द्यायचं आणि त्यांच्यासोबत जे 3 उमेदवार आहेत धनुष्यबाण या निशाणीवर, यांना पण पॅनल टू पॅनल आम्हाला 4 मतदानाचा अधिकार आहे। आम्ही 4 मतदान त्यांना करणार आहे, पॅनल टू पॅनल, 1 छत्री आणि 3 धनुष्यबाण या निशाणीवर आम्ही बटन दाबणार आहे आणि प्रचंड मताने त्यांना निवडून देणार आहे। आणि ह्या वेळेस आम्ही आलेली संधी सोडणार नाही, अशी संधी दुसऱ्या वेळेस इथं येणार नाही। चेतनानगरला सर्व चेतनानगरवासियांना आवाहन करतो मी की अशी संधी येणार नाही, कारण आजपर्यंत इथं असा स्थानिकचा नगरसेवक मिळालेला नाही। त्यामुळं आम्ही सर्वजण एकदम मनापासून सर्व भिडलेले आहे आणि कोणीही माघार नाही याच्यामध्ये। सर्वजण एक कोणत्याही जाती धर्माचे असू द्या, सर्व मिळून या ठिकाणी काम करत आहे। प्रतिसाद भरभरून मिळाला आहे, काय वाटतं तुम्हाला? प्रतिसाद तर पहिल्या दिवसापासूनच आम्ही ज्यावेळेस आमचं पॅनल तयार केलं त्या दिवसापासून इतका प्रतिसाद आहे। आम्ही 6 वाजता उठतो आणि 2 वाजता झोपतो, अशा प्रतिसाद मी कधीच पाहिला नाही लाडल्या बहिणीचा। तुम्ही जिकडं नजर फिरवसान तिकडं लाडल्या बहिणी भाऊ, म्हणजे सर्व जनतेला फक्त शिंदे सेना शिंदे सेना शिंदे सेनाच पाहिजे। ताईला तर छत्री निशाणी भेटली, या निशाणीबद्दल काय सांगणार? छत्री निशाणी असं आहे, एक उमेदवार होते मच्छिंद्र हरणे, यांचा बी फॉर्म काढल्यामुळं त्यामुळं साहेबांनी शिंदे साहेबांकडून मला
पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे माझ्या मिसेसला मीना शिवनारायण गायकवाड यांना. म्हणजे शिंदे सेनाच्या पुरस्कृत उमेदवार आहे. हो हो हो. बरं, तुम्ही लाडक्या बहिणीसाठी योजना चालू आहे, लाडक्या भावासाठी काय करणार तुम्ही? नक्कीच आम्हाला या महिलांनी इतका प्रतिसाद दिला, भावानी आणखी प्रतिसाद द्याव आणि आम्हाला निवडून द्याव. नक्कीच बहिणीसाठी बी आम्ही वाढीव हप्ता बोलणार आहे आणि भावासाठी पण जे बेरोजगार आहे यांना पण पेमेंट मंथली मिळायला पाहिजे. आम्ही नक्कीच याचा प्रयत्न करू. माझं शिवनारायण सर्जेराव गायकवाड. सर, आपल्या प्रभागमध्ये काय काय समस्या आहे आणि तुम्ही काय करणार? मी सांगतो, मी आता 47 वर्षाचा आहे. 47 वर्षामध्ये इथं 40 वर्षापासून 35 वर्षापासून बघतो मी इथं नगरसेवकच आमचं झालं नाही. दर पंचवार्षिकला आमच्या बाहेरचे नगरसेवक येतात बाहेर आणि ते निवडून येतात, इथं काहीतरी देतात घेतात आणि ते निवडून येतात आणि नंतर येतच नाही. एकदा सुद्धा येत नाही, कोणाच्या लग्नात नाही, कोणाच्या मौतीत नाही, कोणाच्या सुखात नाही, म्हणजे काम तर करायला येतच नाही अशी परिस्थिती. त्याच्यामुळं आज पहिली अशी संधी गणेश भाऊनं मला अशी दिली. हे आमचे नेते यांनी जयस्वाल साहेब आमचे नेते यांनी मला पुरस्कृत म्हणून निवड केलेली आहे आणि काम करायची संधी दिलेली आहे, जनतेची सेवा करण्याची संधी दिलेली. मी सोनं करून राहणार. मग तुम्ही निवडून आल्यानंतर एवढा वेळ देणार का सगळ्या लोकांना? पूर्ण वेळ देणार, मी जनतेला वेळ देणार आणि स्थानिक असल्या कारणाने मला इथल्या समस्या एक आणि एक माहिती आहे, त्याच्यामुळे मी समस्या सोडून राहणार हा माझा निर्णय आहे. प्रभागाचं नाव सांगा, ताईचं नाव सांगा. प्रभाग क्रमांक 1 मीना शिवनारायण गायकवाड. अनुक्रमांक किती? 6. अनुक्रमांक 7. कट करके एडिट करके सीधा करो. आज पहिली वेळेस शिवसेनेनं ह्या चेतनानगरला न्याय दिला, कारण की आतापर्यंत चेतनानगरला स्थानिकचा उमेदवार कधीच मिळाला नाही. इथे सगळे आयात उमेदवार आले आणि आयात आले आणि पैसे देऊन निवडून यायचे, नंतर पुन्हा ह्या पब्लिकला इथल्या जनतेला इथल्या मतदार बंधूंना कधी तोंड त्यांनी दाखवलं नाही. आज सगळ्यात मोठा प्लस पॉईंट कधी म्हटलं तर आम्हाला आज आम्ही शिवसेनेनं धनुष्यबाणानं इथं खरा न्याय चेतनानगरला आज दिला, कारण की इथला स्थानिकचा उमेदवार त्यांनी कसा का होत नाही, तो पाठिंब्यानं हो का ते पुरस्कृत हो, पण शिवसेनेने त्यांना दिला आणि शिवसेना त्यांच्यासोबत खंबीरपणे, जसं आम्ही 3 उमेदवार आहे, 3 उमेदवार ज्या पद्धतीनं करतोय त्याच पद्धतीनं हा आमचा 4था उमेदवार 100% आमचं पॅनल निवडून येणार. आम्ही सगळ्या विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जाणार. भगतसिंगमधला विकास बघा, एकतानगरमधला विकास बघा, चेतनानगरमध्ये जे बी काही कामं झाले असेल हे सगळे शिवसेनेच्या माध्यमातून झाले. आमचा जो समोरचा रोड बघत असाल तुम्ही, जो मशानभूमीपासून तो वरती चेतनानगरकडे जातो, तो पण शिवसेनेनं केला. जटवाडा रोड शिवसेनेनं केला. हर्सुलमध्ये आमचा जो हर्सुल पिसादी रोड आहे सध्या आता चालू आहे, अर्धा पहिले कंप्लीट केला होता, आता अर्धा रोड जो उर्वरित होता त्याचं काम सध्या चालू आहे. मध्ये आमचा एक 24 मीटरचा रोड आहे, त्याला आम्ही भगतसिंग ते बारवापर्यंत म्हणतो, तो पण रोड आमचा होऊन कंप्लीट झाला. मिनिमम मी भगतसिंग नगरमध्ये, भगतसिंग वार्डामध्ये अगर प्रभाग कधी म्हणलं, त्या प्रभागामध्ये 250 कोटीचे कामं शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही केले. आणि माझा कुठं नुसता भगतसिंग वार्ड कधी म्हटला तर भगतसिंग वार्डामध्ये काँक्रीट रस्ते असेल, ड्रेनेज असेल 125 कोटीचे. तुम्ही जाऊन बघा भगतसिंगमध्ये आम जनतेची, एक साधारण नागरिकाची प्रतिक्रिया घ्या. विजन काय तुमचं? माझं विजन बघा, तुम्हाला सांगतो मी, आमच्या जनतेला मुबलक पाणी देणे आणि आमचा कचरापट्टीचा जो विषय आहे, जे आमचे समोरचे नगरसेवक हे आमचे जे पहिले होते लोक, या लोकांनी जो आमच्याकडे कचरा डेपो आणून टाकला, तो कचरा डेपो आमचं पूर्ण पॅनल, मी एकटाच नाही आणि याला आम्हाला जनता पण सपोर्ट करेल आणि जनतेची त्यावेळेस आम्हाला गरज लागेल, आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही तो कचरा डेपो हलवण्यासाठी एवढे काही प्रयत्न करू. मग तिथं आम्हाला आंदोलन करणं असो, पेट्रोलची गॅलन घेऊन बसणं असो, आत्मदहन करणं असो, आम्ही कोणत्याही पथाराला जाऊ. आत्मदहन म्हणलं तुम्ही सत्तेतच आहात ना, नाही तर करावं लागेल ना. न्याय घेण्यासाठी तुमचा प्रभाग सांगा. आणि प्रभाग क्रमांक 1 ड, निशाणी धनुष्यबाण, 3 नंबरचं बटन आहे माझं ड मध्ये, गणेश सखाराम पवार. अजून कोण आहे? कचऱ्याची विल्हेवाट लावली. माझं नाव विलास चंचलगिरी. दादा काय सांगा तुम्ही? काय समस्या नागरिकांच्या? तुम्ही सांगा समस्या तुमच्या. आमच्या वार्डामध्ये इथं पाण्याची खूप मोठी समस्या आहे. पाण्याची आमच्याकडे पाईपलाईन नाही आहे. इथं आमच्या बाजूला स्थळ असून आमचं पूर्ण चेतनानगर, म्हाडा कॉलनी ही पूर्ण पाण्यापासून वंचित आहे. त्यामुळे इथं पाण्याची लाईन तात्काळ टाकण्यात यावी. तसेच आमच्या शाळेपाशी कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न आहे. पूर्ण रोडवर कचरा आहे. पूर्ण आपल्या इथं बाजूला तुम्ही जाऊन पहा, पूर्ण कचऱ्याचा प्रश्न आहे. होतं पाण्याचं, यांचं कचऱ्याचं काय प्रश्न झालेला आहे, तो हटवण्यात यावं, कारण विद्यार्थ्याचं धोक्याचं जीवन धोक्यात. लहान मुलं तिथं शाळेमध्ये जातात,
कंटिन्यू करो, इनको लगाओ ना. अरे इथं क्या है बनेगा क्या इनका महिला को थोडं इथं महानगरपालिकेची शाळा असून शाळेच्या समोर एवढा मोठा कचरा पडलेला आहे, इथपर्यंत वास होतो. लहान लहान मुलाच्या आरोग्यावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. त्याच्यामुळे तो कचरा डेपो तात्काळ आढळून द्यावा. काही बोला, काय समस्या तुमच्या महिलांच्या समस्या सांगा. असं आहे, आम्हाला रोड नाही आहे, पाणी नाही आहे, आम्हाला ड्रेनेज नाही आहे बी तर ते घडी घडी चेकअप होऊन जातं. आम्ही असं आहे आमचं महिलांची सुरक्षेबद्दल काय सांगणार तुम्ही? सुरक्षेबद्दल मला काही येत नाही. कट करताना हे बघा, आमचं विजन हे राहणार आहे. याच्या पाठीमागं जेही लोक इथल्या नागरिकांनी निवडून दिले आणि खरं तर महत्त्वाचा विषय हा चेतनानगरचा विषय. ज्या वेळेस ह्या चेतनानगरला बाहेरचा उमेदवार निवडून देण्यात आलेला आहे. आता चेतनानगरवासियांना, या मायबाप जनतेला, चेतनानगरच्या मायबाप जनतेला शिवसेनेनं प्रॉपर चेतनानगरचा उमेदवार दिलेला आहे. आणि याच्या पहिले याच्या पाठीमागे जेही उमेदवार दिले गेले, निवडून आले, ह्या चेतनानगरचा त्यांनी विकासच केला नाही. निवडून आल्याच्या नंतर बस लोकांपुढे यायचं, हात जोडायचं, मतदान घ्यायचं, निवडून यायचं आणि पूर्ण 5 वर्ष नागरिकांना भेटायचं नाही. बरं, तुम्ही निवडून आल्याच्या नंतर तुम्ही काय करणार? आम्ही जे काही नागरिकांचे महत्वाचे प्रश्न निवडून आल्यावर काय करणं पडतं नगरसेवकाला? विकास करणार सांगा. रस्ते नगरसेवकांनी केलं नाही तर तुम्ही काय करणार? रस्ते, ड्रेनेज, लाईट, पाणी हा महत्वाचा मूलभूत सुविधा या नागरिकाला देणार आहे. आम्ही महिलांच्या सुरक्षेसाठी काय उपाय? महिलांच्या सुरक्षेसाठी जे आमच्याकडून काय करता येईल आम्ही ते करायचा प्रयत्न करू. तरी काय करणार? तरी महिलांसाठी जे काही या असेल, समजा सीसीटीव्ही कॅमेरे महिलांसाठी, ज्याला आमच्या शिंदे साहेबांनी, आमच्या शिवसेनेने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली. अनेक योजना आहेत या आमच्या सरकारनं शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्या महिलापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करू. आणि बचत गटाला प्राधान्य देऊ. आणि असे अनेक प्रश्न आहेत. लाडक्या भावासाठी काय सांगणार? लाडक्या भावासाठी काम करत राहू. आणि आमच्या ज्या लाडक्या बहिणीला जो काही आमचे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जो काही रोजगार मिळणार आहे ते उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करू. पण पुन्हा मी तुम्हाला सांगतो, ह्या चेतनानगरचा आम्ही जे 4 जण आहे, 3 धनुष्यबाणाचे, 1 छत्रीचे, कारण की मायबाप जनतेने आम्हाला जरा निवडून दिलं, मायबाप जनता आम्हाला निवडून देणारच आहे. पण निवडून द्यायच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथला ड्रेनेज, लाईट, रस्ता, ज्या मूलभूत सुविधा आम्ही ते पूर्ण करायचा प्रयत्न करू. आणि आता आमच्या पुढं जेही उमेदवार आहेत, हे पाठीमागं नगरसेवक राहिलेले, त्यांनी एकही रुपयाचं काम केलं नाही आणि जनतेची मायबाप जनतेची मतदार राजाची फसवणूक केलेली आहे. एवढंच बोलतो. जसं वार्ड क्रमांक 3 एकतानगरचा मी तिथं 10 वर्षापासून नगरसेवक. पाठीमागे 2010च्या पहिले तिथे जे नगरसेवक होता त्यानं एकही रुपयाचं काम केलं नाही. पण मला लोकांनी निवडून दिल्यानंतर त्याचा एकतानगरचा पूर्ण विकास केला. ड्रेनेज दिली, लाईट दिला, रस्ता दिला, पाणी दिलं, ज्या काही सुविधा होत्या त्या पूर्ण दिलेल्या आहे. आणि पुन्हा आम्ही नागरिकापुढं, माझ्या मतदार राजापुढं, माझ्या मायबाप जनतेपुढं आम्ही पुन्हा उभा आहे. आणि आम्हाला आशा आहे हीच मायबाप जनता आम्हाला प्रचंड मतांनी निवडून देईल. 15 तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून आम्हाला प्रचंड मतांनी विजय करतील अशी आशा मी रुपचांद लक्ष्मण वाघमारे, माझी निशाणी धनुष्यबाण, बटन क्रमांक 4. इथं वस्ती बसली आम्ही मराठी भागीरथ भगुरे, देवमन भगुरे. इथं किती नगरसेवक आले, किती गेले, काही सुधारणूक नाही आज झाली. इथं शिवनारायण ताराबाई आमची सुनच लागती, हे यावं आमची इच्छा आहे. स्थानिक उमेदवार नगरसेवक तितकं माझं सांगणं आहे. आणि आपलं ते ॲप होतं तितक्यासाठी करायचं बस. ॲपचं नाव काय आहे? चेतनानगर वाशी माणूस आहे. इथं पहिल्या नगरसेवकांनी भरपूर वेळेस आम्ही निवडून दिलेलं आहे.
20 वर्षापासून, पण त्यांनी तिथं यायचंच काम केलं नाही. आता हे मंदिराचं काम ते आम्ही स्वतः केलेलं आहे, कोणी यायला तयार नाही. आणि हा शिवनारायण गायकवाड हा प्रत्यक्ष शिवसेनेकडून पुरस्कृत उमेदवार आहे आणि शिवसेनेच्या माणसावर आमचा भरोसा आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागे आज निवडून आलेला